हाय. कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझं अवतार असं झालं आहे कारण मी अजून आंघोळ नाही केलेली आहे. अजून मला आंघोळ करायची आहे. तर मी इथला राडा आवडते बघा. तुझे राडा झाला, राडाच राडा, राडाच राडा, राडाच राडा. तर माझा आवाज येत नसेल जास्त कारण माझा आज घसा दुखतोय, म्हणून आवाज नाही तेवढा. तर आता मला हे सगळं आवडायचं आहे. म्हणलं खूप दिवसांनी आपला ब्लॉग यायला लागला आहे कारण माझे कॉलेज चालू झालं तर ब्लॉग काढायला कोण नाही ना घरामध्ये. मम्मी असती पण मम्मीला काढू वाटत नाही कारण रुद्र पण सकाळीच जातो आणि मी पण सकाळी जात असते. ती एकटीच असते ना घरात म्हणून ती पटपट पटपट काम करून घेते आणि मग ब्लॉग काढायचा टाईम नाही भेटत. म्हणजे काय एकट्यामध्ये काय बोलणार ती, म्हणून ती काढत नाही ब्लॉग. तर आम्हाला 2 दिवस सुट्टी आहे. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज आषाढी एकादशीच आहे ना. तर आषाढी एकादशीच्या आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मम्मीचा उपवास आहे. मम्मी उपवास धरणार आहेस का? साबुदाणा नाही भिजत घातलाय. तर मम्मी पण आता मम्मी उपवास धरणार आहे आज. आम्ही नाही धरणार, मम्मी धरणार आहे फक्त. आवाज येतोय का नाही मला माहित नाहीये गाईच. आता येईल. मागच्या कपड्यांना इग्नोर करा कारण नाही का कपडे सुकवायला जागाच नाही. तर ह्या पावसामुळं खूपच पाऊस चालू आहे नुसतं, तर कपडे सुकवता येत नाही म्हणून आम्ही तर रशी बांधली आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे तर खूप आहे. पुण्यात एकदम धो मुसळधार पाऊस. पवना धरण आमच्या इथं 95 ना ग, म्हणजे 95 होतं, आता 99% झालंय. म्हणजे ओव्हरफ्लो लवकरच होऊ शकतं. जे नदी काठीच्या इथे राहतात म्हणजे नदीच्या आसपास जे लोक राहतात त्यांना तर एकदम अलर्ट केलेलं आहे. सतर्क राहावा, पाणी कधीही सोडलं जाऊ शकतं. तुम्हाला तर माहितीच आहे आत्ताच पूर येऊन गेलाय आणि आता डबल पूर येणार आहे. कारण पाऊसच एवढा आहे, थांबतच नाहीये पाऊस, तर काय करणार. माझी मम्मी तिथं मला हळूहळू सांगते. तुम्ही धरता का आषाढी एकादशीचा उपवास? कमेंट करून मम्मीला नक्की सांगा कारण मम्मीने विचारलाय हा प्रश्न तुम्हाला. हां, मम्मीने फर्स्ट टाइम पकडलाय. म्हणलं का बरं अचानक का पकडला? मम्मीने काल सांगितली ना, तर मग म्हणली असंच पकडला. म्हणलं ठीक आहे पकड. 1 मिनटं थांबा. हां, मी इथं एवढं ठेवून आले. तर मी काय म्हणत होते, आता बघा बऱ्यापैकी किती क्लीन झालं. तुमच्यासोबत बोलत बोलत एकदम पटपट 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 झालं. मी आता एवढे भांडे घासायचे मम्मीला. मम्मी तर नाही घासली कारण मम्मीला पण बरं नाही, सर्दी वगैरे खूप झाली आहे. रुद्र तुम्हाला दाखव बघा कसा झोपलाय. बघा याचं झोपणं बघा. आणि इथं मम्मीची अजून आंघोळ नाही झाली आहे. जाऊ द्या, असू द्या. आता हे सगळं आवडते तर राडाच राडा झालाय. नुसतं राडा आहे बघा. पावसाला जरा हे नाही आला बघा पाऊस नुसतं येतोयच, म्हणजे आताच आवाज येतोय नुसता भरपूर आहे पण यायला लागलाय. तर आता मी पाणी ठेवलंय आंघोळीला, दिसते का? हिटरला पाणी लावलंय. आज मम्मीचा मेकअप करणार आहे मी. आमचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, हे का नाही ग? तर आता एवढं सगळं आवडते. तुम्हाला मग मी थोड्या वेळाने भेटते. आंघोळ झालं
आंघोळ जरी नाही झाली तरी मी किती छान दिसते ना, कमेंट करून नक्की सांगा. चला मग व्लॉग कंटिन्यू करा बिगर न स्किप करता. आंघोळ कर, तुझं दुसरं काही काम नाही, तुला खायचं आंघोळ करायची आवरायचंय, जायचंय आपल्याला. नको येऊ आम्हाला यायला मग रात्रीचे 7 वाजते. रात्रीचे 7 वाजता. बघा या रुद्राचं किती तोंड सुटले, नुसतं उलट पालट बोलतो. म्हणता का की तुम्ही माझे व्लॉग बघता ना, तर जरा रुद्राला नाही का असं बडबड करा. मग काय तुझी पूजा करतील का म्हणतो बघा, तो नाही करत, ती नाही करत असं बोलला. हा अरे बावळट छान आहे. खायचं माहित नाही काय नाही. बघ हे कसं खायला लागलंय, बघा हे कसं खातोय मित्रांनो. बघा गाईज, इथं माझ्या मम्मीची आंघोळ झालेली आहे. तू गप रे, शहाणपणा करतो. तिकडे लगेच कॅमेरा घ्यायचा काय, इकडंच काय, तिकडे गप्रे इकडे काय. काय मम्मी तुझा आज उपास आहे, मग आज काय? खिचडी भिजवायला टाकली ना. आता काय खाते? वेपर्स आहे, वेपर्स. चहा मम्मी बघा, चहामध्ये वेपर्स. चहा घेत आहे अजून थोडासा. चहा चहामध्ये वेपर्स बुडून मम्मी खात आहे. मला आवडतं चहा. आणि आम्ही तर मस्त ब्रेड बटर चहा असं मस्त चालू आहे आमचं. या तुम्ही पण चहा प्यायला. मी दिसत नसेल ना, आता दिसते का गं? तर मी खाते आता. हे खूप छान आहे. बटर लावलेलं आहे त्याला ब्रेडला. 60 रुपयाचं बटरचं ह्याचा पॅकेट आणलेलं ब्रेडचं. मला नाव पण घेतात. मी एका सोबत दोन खाते बघ. तुम्ही पण एकदा ट्राय करा, खाऊन कसं लागतं. कसारखं जिथे तू काढतोय ना ते खाऊ तू. हे मी नाही खाणार आता. तसं कसं खाणार? किती माझं बघा कसं खातोय बघा. काय ते म्हणतात का मम्मी, एक तुकड्याची पण ह्याला किंमत नाही रुद्राला. मग मी सगळं खाते. बघा हो, मी असं सगळं खाते गाईज. असं रोल केला त्याचा आणि असं बुडवायचं आणि असं खायचं. चला मम्मी बस झालं. तर आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मम्मीला बाय पण बोलता येत नाही. ब्लाय आलं, ब्लाय.